80 रुपीज. फेस व्हॅल्यू दिलेला आहे 100. नंबर ऑफ शेअर किती आहे 50. डिव्हिडंड किती मिळालेला आहे 20%. आपल्याला काढायचा रेट ऑफ रिटर्न, परताव्याचा दर. आता हे नेहमी लक्षात ठेवा, जो डिव्हिडंड मिळतो आपल्याला, जो प्रॉफिट मिळतो, तो कोणत्या अमाऊंटवर मिळतो, ज्या अमाऊंटने आपण शेअर्स विकत घेतलेले. शेअर कोणत्या अमाऊंटने विकत घेतो आपण, मार्केट का फेस, मार्केट व्हॅल्यू, बाजारभावाने आपण ते विकत घेतो. फेस व्हॅल्यूचं तिकडे काही काम नाही. मार्केट व्हॅल्यू किती आहे 80. आपण सपोज कन्सिडर केलं 80 वर 20 रुपये प्रॉफिट मिळालेला आहे. 80 वर 20. 100 वर आपण कन्सिडर केला एक्स, कारण की एक्स आपल्याला जो रेट विचारलाय, रेट मीन्स पर्सेंटेज काढायचे आपल्याला. 80 वर 20 तर 100 वर किती, ती एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. काय केलं इथे 100 इंटू 20, एक्स इंटू 80, 20 गुणिले 100 2000. 80 इकडे मल्टिप्लाय, इकडे त्यांना 0 0 गेट कॅन्सल. 8 ने 200 ला डिवाइड केलं तर किती उत्तर आलं, रेट ऑफ रिटर्न इज 25%. खाली लाईन टाका ती, रेट ऑफ रिटर्न इज 25%.